वडणगे इथल्या शिवसाई कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेली 22 वर्ष विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप केलं जातंय। या वर्षीही जय किसान क्रीडा मंडळाच्या सभागृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट रोटेरियन संजय भगत यांनी शिवसाई मंडळाच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। शिक्षणासाठी केलेली मदत ही एखाद्याचं उज्ज्वल भवितव्य घडवणारी असं सांगत संजय भगत यांनी शिवसाई मंडळाच्या सामाजिक उपक्रमासाठी आपण सदैव सहकार्य करू अशी ग्वाही दिली। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी शिवसाई मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला। त्यांनी मंडळानं 22 वर्षांच्या काळात 275 विद्यार्थ्यांना मदत केल्याचं सांगत भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासह अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये शिवसाई मंडळ अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली। उद्योजक प्रणव जाधव यांनी शिवसाई मंडळाच्या विद्यार्थी दत्तक योजनेच्या सातत्याचं कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमाची गरज असल्याचं सांगितलं। वडणगे शिक्षण संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉक्टर विलास पोवार यांनी शिवसाई मंडळानं राबवलेला हा उपक्रम आदर्शवत असल्याचं सांगितलं। सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव, शिवजयंती साजरी करताना शैक्षणिक उपक्रम राबवावेत असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी उद्योजक बापूसाहेब जाधव यांच्या स्मरणार्थ उद्योजक प्रणव जाधव यांच्या हस्ते देवी पार्वती हायस्कूलमधील 23 गरजू विद्यार्थ्यांना बॅग, वह्या, पुस्तकं, कंपास, छत्री या साहित्याचा समावेश असलेल्या किटचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला सौभाग्यवती मधुरा नरके, उद्योजक शिवाजी पाटील, आर.एस. पाटील, डॉक्टर व्ही.एस. पोवार, डॉक्टर अजित पाटील, राजाराम अस्वले, काशीनाथ पवार, योगगुरू वसंत पाटील, सुरेश पाटील, संभाजी चव्हाण, योगेश माने, करण पाटील, अनिल नरके, प्रथमेश पाटील, प्रदीप चौगले, विशाल पाटील, ओमकार पाटील, विक्रम पाटील, मुख्याध्यापक आर.बी. देवणे, के.व्ही. इरुडकर, पी.डी. पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी तसंच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।